नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे प्रियाने खूप कांड केलेले आहेत, तरीही प्रियाच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडणार आहे. तिने कितीही अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न केला तरीही ती खोटारडी आहे आणि ती यामध्ये स्वतःच अडकली जाणार आहे. कारण तिने दुसऱ्यांसाठी जरी सापळा रचलेला असला तरीही त्यामध्ये ती अडकली जाणार आणि तिची वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अधिराज प्रियाला बोलत असतो. प्रियाला म्हणत असतो की अगं पण नक्की प्रॉब्लेम काय येतोय, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, असं अधिराज तिला विचारत असतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की अरे कसं सांगणार होते ना माझं लग्न झालेलं होतं म्हणून. माझा नवरा खूप दारू पितो आणि त्याच्या बाबतीत विचारच करू शकत नाहीये. मग तो मला मारझोड पण करतो, माझ्या बाबतीत खूप चुकीचा विचार करतो तो. म्हणून तर मी तुला सांगितलं नाहीये ना, म्हणजे संधी मिळाली की मला त्या माणसापासून ना दूर निघून जायचं आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की काही हरकत नाहीये, मी आहे ना तुझ्यासोबत. ती म्हणते मी कसा डिवोर्स घेऊ सांग ना, मला आईबाबांवरती बोज बनून राहायचं नाहीये. तेव्हा मात्र अधिराज म्हणतो की अगं असं कसं होईल, मी आहे ना तुझ्यासोबत. तू त्याला आत्ताच्या आत्ता डिवोर्स देऊ शकतेस, कारण तो तुला त्रास देतोय ना. त्यामुळं फास्ट ट्रॅक कोर्टात तुमचा डिवोर्स होऊन जाईल, असं तो सांगतो. आणि इतकी प्रिया नालायक आहे प्रेक्षकांनो, त्याच्याकडून अंगठी घालून घेते आणि त्याला म्हणते की मला निघायला लागेल. अधिराज म्हणतो की मी सोडतो तुला, पण ती म्हणते की नाही नको, माझ्या नवऱ्याने बघितलं ना उगीच प्रॉब्लेम क्रिएट होतील आणि त्याचा त्रास माझ्या आईबाबांना होईल. अधिराज म्हणत असतो बोल, किती खोटं बोलायचं आहे ना तेवढं खोटं तू बोल. कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडणार आहेत ना त्या गोष्टी कोणी कधीच थांबवू शकत नाही, हे मात्र तेवढंच खरं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने हे सगळं होणार आहे त्यामध्ये इकडे तू अडकलीच जाणार आहे. कारण हे सगळे पुरावे आता माझ्याकडे आहेत आणि हे सगळे पुरावे मी अशा पद्धतीने समोर आणणार आहे की कळणारही नाही. इकडे सायली आणि त्याचबरोबर चैतन्य दोघंही आता पोहोचलेले असतात आणि सायलीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने सायली आणि चैतन्य त्या नवनाथच्या घरी आलेले असतात. जेव्हा दरवाजा उघडा असतो त्या नवनाथच्या शेजारी एक माणूस बसलेला असतो आणि तो माणूस मात्र नवनाथला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. नवनाथ बेशुद्ध पडलेला असतो. इकडे अधिराज मात्र प्रियाचा पाठलाग करत असतो. त्याच्या डोक्यात एकच सुरू आहे की ही जी प्रिया आहे हिचा पाठलाग करून हिचं काय चाललंय हे आपल्याला शोधून काढायचं आहे. हा एवढाच विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला आहे. पण तो प्रियाच्या मागे मागे जातो आणि अचानक प्रिया तिथून गायब होते. आता प्रिया किती धूर्त आहे, किती चालाक आहे हे आपल्याला काही नवीन सांगायला नको आहे. प्रियाने आता पुढे जाऊन काय केलंय तर संतोषला फोन केलेला असतो. संतोषला फोन करून प्रियाने त्याला सांगितलंय की हे बघ, मी आता तुला काय सांगते तुझ्या लक्षात येतंय का बघ. कारण काहीही झालं तरीही आत्ता एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे तू माघारी लोणावळ्याला जायचंय. तो म्हणतो की अहो मॅडम मी कुठं जाणार, तिथं तिथले पोलीस माझ्या मागं लागलेले आहेत. तेव्हा सांगते की मी तुला लोकेशन दिलेलं आहे. म्हणजेच आता या संतोषने कुठं लपायचं याचं लोकेशन आता प्रियाने त्याला दिलेलं आहे. त्याला सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही त्या ठिकाणी तू जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येतील, हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे आता अधिराज तिच्या मागावर असतो. सायली आणि चैतन्य तिथे येतात. ते विचारतात काय झाले काका यांना. तेव्हा तो म्हणतो की काही नाही आहे, हा माणूस असाच आहे, रोज दारू पितो आणि असा पडतो, आत्ताही तो बेशुद्ध आहे. तर चैतन्य म्हणतो की आपण त्यांना ना पहिलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हे ऐकल्यानंतर सायली आणि चैतन्य आणि ते असे तिघजण मिळून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. इकडे घरी मात्र सगळेजण काळजी करत असतात. तर विमल सगळ्यांना म्हणत असते की थोडं थोडं खाऊन घ्या सगळ्यांनी, आणि मग सगळ्यांना जेवायला बसवत असते, सगळ्यांना सांगत असते. त्याचवेळी प्रतिमासुद्धा तिथं आलेली आहे. प्रतिमासुद्धा तेच म्हणत असते की सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घेतलं पाहिजे असं सांगितलं जातं. आणि नेमकं त्याच वेळेस पूर्णाजीचा फोन येतो कल्पनाच्या फोनवरती. आता पूर्णाजीचा फोन आल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांनाच आता कल्पना वगैरे सगळेजण तिथं आहेत. पण त्याचबरोबर कल्पना जेव्हा म्हणते की नाही, कल्पना आता तिथं बोलू शकत नसते. कारण पूर्णाजी, त्याचबरोबर पूर्णाजीला जर कळलं तर काय होईल. अर्जुन जेलमध्ये गेलाय, हा धक्का पूर्णाईला पचणारच नाहीये असं इकडे तिला वाटत असतं. आणि म्हणून ती फोन प्रतापकडे देते. प्रताप आणि अस्मिता दोघंही पूर्णाजीशी बोलायला लागतात.
कारण अर्जुनच्या बाबतीत हे सगळं झालंय हा धक्का खूप मोठा असतो. एवढं सहजासहजी हे सगळं पटेल असं कोणालाच वाटत नसतं. पूर्णाजी मात्र म्हणत असे की कल्पना कुठं आहे. तर हे सांगू लागतात की ती किचनमध्ये काम करते, तिचे हात भरलेले आहेत. पूर्णाजी मात्र हट्टाला पेटलेले असते की नाही, मला कल्पनाशीच बोलायचं आहे असं पूर्णाजी आवर्जून सांगते. अरे द्या तिच्याकडे नेऊन, कळतंय का. अश्विन तिथे जातो आणि म्हणतो मामाचं काम झालं की मी तिला स्वतः आठवण करतोय. पूर्णाजी म्हणते की नाही, तिच्यासमोर धरा तो मोबाईल, मी बोलते तिच्याशी. मग आता काही ऑप्शनच राहिलेला नाही आहे, त्यामुळं बोलावं तर लागणार असतं. म्हणून इकडे पूर्णाजीशी आता कल्पना बोलायला सुरुवात करते. कल्पना म्हणते काय झालं पूर्णाई. पूर्णाजी म्हणते कल्पना, अगं अर्जुन कुठं आहे, मी अर्जुनला खूप फोन केले, त्याने माझा फोन उचललेला नाही आहे. काय कर माहिती आहे का, अर्जुनची जरा दृष्ट काढ बरं आज. कल्पना म्हणते का हो पूर्णाई, काय झालं, असं काय म्हणताय तुम्ही. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते काही नाही ग, मला थोडंसं वाटत होतं ना म्हणून, बाकी असं काही नाही आहे. म्हणजे त्याच्यामागं काही असं सेपरेट कारण नाही आहे, पण मला त्याची काळजी वाटते म्हणून म्हटलं. आणि त्यात तो स्वप्नात पण आलेला ना माझ्या, बाकी दुसरं असं काही नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते की हो काढते. इकडे सायलीला आता फोन आलेला असतो, सायली फोनवरती बोलत असते. तेवढ्यात चैतन्य म्हणतो की मी अर्जुनला फोन करून कळवतो, कारण नवनाथला उद्या कोर्टात घेऊन यायचं असं नवनाथच्या सोबत जो माणूस आहे त्याला या दोघांनीही सांगितलेलं असतं. आणि तो माणूस म्हणालेला असतो की हो मी नक्की उद्या त्यांना कोर्टात घेऊन येईन. सगळी सत्य परिस्थिती सांगितलेली असते, नक्की काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि आता मात्र नवनाथला घेऊन यायला तयार झालेले असतात. इकडे तोपर्यंत अर्जुनला निरोप पोचलेला असतो, कारण चैतन्यने इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत. इन्स्पेक्टर सावंतांनी येऊन सांगितलेलं आहे की नवनाथ उद्या कोर्टात यायला तयार आहे, उद्या बघूया हिअरिंगला, अर्जुन म्हणत असतो. मग तेवढ्यातच इन्स्पेक्टर पाटकर तिथे येतात आणि म्हणू लागतात की सावंत, फक्त एकच केस आहे का अर्जुन सुभेदार, या व्यतिरिक्त दुसऱ्या केसेस नाही आहेत का तुमच्याकडे. नाही, आल्यापासून त्याच केसला बसलेला असता तुम्ही, म्हणून विचारलं. हे सगळं करा काम आणि रिपोर्टिंग करा मला. इन्स्पेक्टर सावंत हो म्हणतात. त्यानंतर इकडे अर्जुन पाहत असतो. अर्जुन म्हणतो की किती माच करायचं आहे ना, करू दे, उद्या बघूया कशा पद्धतीने याचा माज उतरायचा आहे ते. सायली आता घरी आलेली असते. देवीच्या समोर हात जोडते आणि म्हणू लागते की आजपर्यंत माझ्या नवऱ्याने एवढ्या निरपराध लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे, पण आज स्वतःवर त्या नवऱ्यावर माझ्या वेळ आलेली आहे. देवी, आजपर्यंत मी तुझी प्रार्थना केलेली आहे, कधीच तुझ्याकडे माझ्या स्वतःसाठी काहीच मी मागितलेलं नाही आहे. माझी फक्त एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण कर. माझ्या अर्जुन सरांना काही होऊ देऊ नकोस, त्यांना या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढ. असं जेव्हा इकडे सायली बोलत असते, सायली देवाकडे प्रार्थना करत असते, त्याचवेळी अर्जुनला सुद्धा घरच्यांसोबतच्या सगळ्या आठवणी आहेत त्या आठवत असतात. त्यालाही वाईट वाटत असतं. आत्तापर्यंत जे सगळं काही झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो, कारण आज त्याची काहीच चूक नाही आहे आणि तो तिथे एकटा पडलेला आहे, ही गोष्ट त्याला जाणवत असते. आणि तेव्हा मात्र अर्जुनलाही कल्पना भेटायला आलेली तो प्रसंग आठवतो. मग कल्पनाला सुद्धा आठवत असतं, कल्पनाला सुद्धा वाईट वाटत असतं, कल्पनालाही झोप येत नसते. रात्र रात्र ती जागी असते. इकडे अर्जुन जागा असतो. सायली अर्जुनचा फोटो हातात घेते. रूममध्ये त्याची जी पुस्तकं ठेवलेली असतात ती सगळी पुस्तकं पाहत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सायलीला सुद्धा वाईट वाटत असतं. अर्जुनची आठवण येत असते आणि म्हणत असते की अहो, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. आजपर्यंत फक्त आणि फक्त न्यायासाठी तुम्ही लढलेले आहात. आत्तापर्यंत तुम्ही एवढं सगळं लोकांसाठी केलेलं आहे, असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुनला सुद्धा तेच वाटत असतं. सायलीने आता पांघरून घेतलेलं असतं. अर्जुन आता तिथे जेलमध्ये खाली झोपणार आहे, तर इकडे सायली सुद्धा खाली झोपत असते. कल्पना रात्रभर रडत असते. या सगळ्यांना एवढा त्रास होत असतो, पण त्या मूर्ख प्रियाला मात्र जराही काहीही वाटत नसतं. तिच्या डोक्यात मात्र एकच आहे की यांना सगळ्यांना अडकवायचं, एवढाच प्लॅन ती करत असते. आणि त्याचबरोबर अर्जुनला सुद्धा झोप येत नसते. अर्जुनला सुद्धा काळजी वाटत असते. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे एवढाच प्रश्न आता समोर पडलेला असतो. सायली आता खाली अंथरून टाकते आणि सायली झोपायची तयारी करत असते.
त्या अंथरुणावरती पडते, पण झोप काही लागत नसती, डोळ्याला डोळा लागत नसतो. कारण अर्जुनच्या आठवणी ह्या तिच्यासोबत असतात. इकडे अर्जुनचीही तीच अवस्था आहे, कल्पना आणि प्रताप दोघांचीही तीच अवस्था आहे. कधी एकदा उद्याचा दिवस उगवतोय आणि त्याचबरोबर उद्याच्या हिअरिंगला अर्जुनला आपण सोडवून आणतोय, एवढं सायलीच्या डोक्यात आहे. अर्जुनच्याही डोक्यात ते सगळं आहे. कारण प्रियाने इन्स्पेक्टर पाटेकरच्या मदतीने अर्जुनला अडकवण्यासाठी जरी प्लॅन केलेला असला तरी प्रियाच्या नाकावर टिचून अर्जुन हा बाहेर येणार हे तेवढंच नक्की आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आता कोर्टात आलेले असतात. प्रियासुद्धा आलेली असते, कारण आता तिला पुढे पुढे करायची संधी मिळाली आहे, तर ती संधी कशी सोडायची, त्यामुळं प्रियासुद्धा आलेली असते. आणि मग अर्जुन तिथं पिंजऱ्यात उभा असतो आरोपीच्या. प्रिया म्हणते की आता कळेल काय होतंय ते, कारण काहीही झालं तरीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यानंतर काय होतंय ते तुला कळेल. कारण मला तर तू फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नाहीस, तर मला तू जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता बघ तुझा कसा माज उतरतोय ते. तू कधीच यातून सुटणार नाही एवढी तयारी मी केलेली आहे, असं इकडे प्रिया म्हणत असते. त्यानंतर सायली त्याचबरोबर अर्जुन सगळेजण आता तिथं कोर्टात आलेले असतात. सगळेजण पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे जज साहेब आता तिथं आहेत आणि या कारवाईला सुरुवात केली जाणार असते. सरकारी वकील निरंजन प्रभू तिथं असतात आणि निरंजन प्रभू आता ही केस लढण्यासाठी तिथं आहेत. अर्जुनचं वकीलपत्र चैतन्याने कोर्टात सादर केलेलं असतं. अर्जुनने सांगितलेलं असतं की मी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, तोपर्यंत माझ्या बाजूने ॲडव्होकेट चैतन्य गडकरी स्टेटमेंट देतील, त्यानंतर मी स्टेटमेंट देईन, असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आता सगळेजण तिथं जमलेले आहेत आणि मग या कारवाईला सुरुवात होते. पहिलं ओपनिंग स्टेटमेंट असतं. ते ओपनिंग स्टेटमेंट निरंजन प्रभू यांना द्यायला सांगितलं जातं. तेव्हा ॲडव्होकेट निरंजन प्रभू तिथं उभे राहतात आणि त्यांचं ओपनिंग स्टेटमेंट सुरू करतात. खरं तर या वकिली पेशाला काळीमा फासणारी ही गोष्ट घडलेली आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार किती नावाजलेले वकील आहेत, त्यांनी आजपर्यंत काय काय केलंय हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आज त्यांनी जी गोष्ट केलेली आहे ती खूप मोठी चुकीची गोष्ट केलेली आहे. त्यांच्यामुळं वकिली पेशाला काळीमा फासायची वेळ आलेली आहे. कारण लोक आपल्याकडे या नजरेने पाहत असतात, न्याय देत असतो आपण त्यांना मिळवून. पण आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यामुळं ही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं समोर येत आहे. कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी शांता नावाच्या एका बाईचा खून केलेला आहे. ते खुनी आहेत आणि जेव्हा त्यांनी हे सगळं केलेलं होतं तेव्हा त्यांना जराही लाज वाटलेली नव्हती. त्यांनी अगदी पद्धतशीर पद्धतीने खून केलेला आहे आणि शांताची जी डेड बॉडी आहे ती गाडीत घेऊन तिची विल्हेवाट लावायला चाललेले होते. तेव्हा इन्स्पेक्टर पाटेकर यांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे ते खुनी आहेत असा उल्लेख केला जातो. तेव्हा चैतन्य उठतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यावरचा कोणताही गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. ते गुन्हेगार नाहीत, ते खुनी नाहीत. त्यामुळं ॲडव्होकेट प्रभू यांनी वारंवार त्यांचा खुनी असा उल्लेख करू नये. तेव्हा इकडे जज साहेबांना ही गोष्ट पटते आणि जज साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं असतं की हो, आणि तसं सांगितलं जातं अजूनपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळं त्यांना खुनी असं बोलण्यात येऊ नये. प्रिया मात्र मजा बघत असते. तिला खूप छान वाटत असतं. तिचं एकच म्हणणं असतं, चला फायनली काहीतरी चांगलं होणार आहे, काहीतरी गोष्टी आपल्या पद्धतीनं होणार आहेत. हा अर्जुन सुभेदार इथून बाहेर पडणार नाही. या सगळ्या गोष्टींची तयारी आता करायला घेतलेली असते. आणि मग इकडे ॲडव्होकेट प्रभू बोलायला सुरुवात करतात. ते त्यांचं स्टेटमेंट देतात. पोलीस तपासामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की हे सगळं जे काय आहे, तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी पद्धतशीररित्या हा खून केलेला आहे. या सगळ्यामध्ये आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे दोषी आहेत, कारण त्यांनी फुल प्लॅनिंग केलेलं होतं. त्यांनी त्यांचा एक माणूस त्यांच्याबरोबर पाठवलेला होता.
पहिली गोष्ट तर जी घरावरती नोटीस लागलेली होती त्याचा काहीही संबंध नव्हता. अतिक्रमणमध्ये त्यांचं घर जाणार आहे अशी नोटीस होती आणि त्या नोटिसीबद्दल सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनाच माहिती होतं आणि त्यांच्याकडूनच ही गोष्ट शांता यांना कळलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे शांता यांना त्यांनी एका ठिकाणी नेऊन ठेवलेलं होतं आणि प्रत्येक वेळेस त्यांनी शांताच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. आता चैतन्याला कळतच नाहीये, फुल प्लॅनिंगनुसार हे सगळं सांगितलं जातं. चैतन्याला अर्जुन म्हणत असतो, बोल चैतन्य. चैतन्याला कळत नसतं की अर्जुनवर असे आरोप केले जात असतात की अर्जुन हा चुकीचा आहे, कारण शांता जी बाई आहे ती चांगलं काम करत नव्हती. लहान मुलांना पकडायची आणि त्यांना सिग्नलला भीक मागायला लावायची, हे काम ती करत होती, हे सांगितलं जातं. चैतन्य मात्र शांतच झालेलं असतो. त्याला कळत नाहीये की आता करायचं काय, काय बोलायचं. तर चैतन्य तसाच बसलेला असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आणि नागराज या दोघांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. महिपत म्हणत असतो, जर मला इथून बाहेर पडता नाही आलं तर तू इथून पळून जायचं, एवढं लक्षात ठेव. हे सगळं ठरलेलं असतं. इकडे जयेशला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं आणि इकडे या इन्स्पेक्टर पाटकरची सुद्धा वाट लागलेली आहे, कारण ही केस आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे आलेली आहे. आणि मग जयेशने अंधारात त्या माणसाला पाहिले, त्याचं वर्णन करायला सुरुवात केलेली असते. जे स्केच तयार होतं ते स्केच असतं ते संतोषचं असतं. तेव्हा हा गुन्हेगार, हा हल्लेखोर संतोष लांडगे आहे असं जयेशने सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच इथे धक्का बसलेला असतो. तो लवकरच ताब्यात घ्यायचा आहे. लोणावळा पोलीस स्टेशनला त्याला आता ताब्यात घेतलेलं असतं. इकडे अर्जुन, सायली आणि चैतन्य बोलत असतात, अशी कोणीतरी व्यक्ती लोणावळ्याला जाणारी पाहिजे. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती व्यक्ती आपल्या चांगली संपर्कातली पाहिजे, धाडसी पाहिजे, कारण त्या माणसाकडून हे सत्य वधवून घ्यायचं आहे. तेव्हा सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघांच्या तोंडून एका वेळी एकच वाक्य येतं आणि त्याचबरोबर ते वाक्य असतं आणि ते नाव असतं ते म्हणजे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तीच हे काम करू शकते. आणि आता ऊर्जा आहे ती हजर झालेली आहे आणि ऊर्जा लोणावळ्याला जाणार आणि त्याचबरोबर लोणावळ्यावरून ती ही सगळी माहिती घेणार आणि मग आता अर्जुनच्या बाबतीत एक मोठं सत्य समोर येणार, कारण या सगळ्यामागची खरी सूत्रधार ही प्रिया असल्याचं समोर येणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.